अकोला खंडवा मीटर गेज मार्गावरील अकोट रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी शेततळ खोदलेलं आहे। या शेततळामध्ये 19 जुलै रोजी शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्या विराज देशमुख आणि हितेश जसवंत या 2 मुलांचा बळी गेलेला आहे। या ठिकाणी खेळत असताना यामध्ये 2 विद्यार्थी हे बुडून मरण पावले आहेत। त्यांच्या मृत्यूनंतर आता या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारचं बोर्ड लावून सुरक्षा दिलेली आहे। या शेततळ्यामध्ये 2 चिमुकले मरण पावले आणि रेल्वे प्रशासनाची घोर चूक आहे। रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हे अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी आहे। विराज देशमुख आणि हितेश जसवंत या 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाला मात्र अद्याप जाग आली नाही। संरक्षणासाठी रेल्वे प्रशासन हे अतिशय मजबूत समजले जात असलं तरी मात्र शेततळ्याच्या काही अंतरावर शौचालयाचे फार मोठे 10 फुटाचे टाके अजूनही या ठिकाणी आहेत। या ठिकाणून मोठ्या प्रमाणात वावर असताना सुद्धा 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू जाऊनही रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी अद्यापही पाहिजे तशी सुरक्षता प्रदान केली नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी अकोट येथील नागरिकांनी केली आहे। शासनाने मोठ्या प्रमाणात पाणी जिरवा आणि पाणी अळवा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, परंतु शेततळ्याकरता मोठे अनुदान देण्यात जात आहेत। प्रत्येक शासकीय कार्यालयात आणि रेल्वे प्रशासनासह विविध केंद्र शासनाच्या कार्यालयाच्या हद्दीत शेततळे खोदावे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत, परंतु हे शेततळे सुरक्षित असावे याकडे मात्र दुर्लक्ष केलेले आहे। शेततळे खोदा आणि केवळ अनुदान घ्या एवढाच कार्यक्रम पाणी जिरवा आणि पाणी अळवामध्ये दिसलेला आहे। अकोट येथील रेल्वे प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी मात्र या भागातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असून या वसाहतीमध्ये पाण्याचा साठा हा मोठ्या प्रमाणात राहावा, बोरला मोठ्या प्रमाणात पाणी यावं याकरता शासनाच्या आदेशानुसार शेततळे बांधल्याचे स्पष्ट केलेले आहे।